नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिल्यांदा यूएसमध्ये कन्झम्पशन सेंटिमेंट इंडेक्स जो आहे तो काहीसा निगेटिव्ह होत आहे, त्यामुळे पुढे चालून इन्फ्लेशनची गोष्ट होऊ शकते। टॅरिफ तेथे परिणाम करताना दिसून येत आहेत। होम सेलचे नंबरही ड्रॉप वगैरे झालेत, जे की अपेक्षापेक्षा वगैरे जास्त वगैरे ड्रॉप झालेत। तेथील इकॉनॉमिक म्हणजे सर्व्हिस PMI नंबरमध्ये वगैरे कंट्रक्शन वगैरे दिसत आहे, त्यामुळे इकॉनॉमी ॲक्टिव्हिटीमध्ये स्लोडाऊन आपल्याला दिसून येत आहे। व तेथील रिटेल कंपनी सर्वात मोठी वॉलमार्ट, तर त्यांनी कॉमेंट्री वगैरे दिली आहे की कन्झ्युमर सेंटिमेंट काहीसे निगेटिव्ह होत आहेत आणि ते आणि यामुळे आम्हाला पुढील काही क्वार्टरमध्ये हेच कंटिन्यू दिसत आहे। अँड तेथे कॉस्ट कटिंगचे एफर्टच्या गोष्टी वगैरे चालू आहेत। या सर्व गोष्टी काही कन्सर्न वगैरे रेज करत आहेत। या इकॉनॉमी ॲक्टिव्हिटी वगैरे कमी होत असल्यामुळे लोक पुन्हा US 10 इयर्स कडे वगैरे बाय करताना दिसत आहेत। या इकॉनॉमी ॲक्टिव्हिटी कमी होत आहेत म्हणून लोकांना वगैरे मार्केट पडण्याची भीती वाटत आहे, म्हणून ते स्टॉक विकत आहेत आणि बॉन्ड यील्डमध्ये ते इन्व्हेस्ट करत आहेत। त्यामुळे 10 इयर्स जो आहे तो थोडासा कमी होताना दिसत आहे। तर ते अगोदर 4.5% वर चलत होता, तो आता 4.4% वर च्या जवळपास वगैरे आला आहे। तेथे एवढी घसरण आली आहे या सर्व गोष्टीमुळे। यानुसार मार्केट रिॲक्ट करत आहे। क्रूड काहीसं कमी झालेलं आहे। मला वाटतं की ऑलमोस्ट $74 जवळपास ब्रेंट क्रूड पोहोचलं आहे व गोल्डही टॉपपासून काहीसं पडलं आहे। बट इंडियामधील गोल्ड आपल्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यामध्ये काही कन्सर्न वगैरे दिसत आहेत, कारण की सोन्याच्या किमती 86,000 पर 10 ग्रॅमपर्यंत पोहोचलेत भारतामध्ये। या सर्व गोष्टी या काही फॅक्टरमुळे डिमांड इम्पॅक्टेड होत आहे। आता रिटेल डिमांड इम्पॅक्टेड होत आहे। आता वेडिंग सीझन संपत आलेला आहे, म्हणून रिटेलर्स वगैरे त्यांची डिमांड वगैरे कमी होताना दिसत आहे। आता मेजर गोल्ड एक्सचेंज वगैरे होत आहे, म्हणजे ओल्ड गोल्ड न्यू गोल्डमध्ये वगैरे बदललं जात आहे जास्त करून। व रिटेलर्स रिॲक्टेड वगैरे करत आहेत की गोल्ड आणखी वगैरे बाय करावे का नाही, कारण आता स्लो इन्व्हेंटरी वगैरे होत आहे, त्यामुळे बाईंगमध्ये कन्फ्युजन तयार होत आहे। येथे पुन्हा इन्व्हेंटरी जास्त क्रिएट झाली तर गोल्डच्या प्राइजेस पुन्हा घसरू शकतात। या सर्व गोष्टी रिटेलर्सना वगैरे त्यांच्या डोक्यामध्ये चालत आहेत आणि चिंता वाटत आहे। बट गोल्ड ETF मध्ये एक चांगला इनफ्लो वगैरे दिसत आहे। याच कारणामुळे यामध्ये ऑलमोस्ट $4 मिलियन इनफ्लो वगैरे आला आहे इन जानेवारी 2025। हे गोल्ड ETF चा AUM म्हणतं 15% वाढला आहे। गोल्ड वाढत आहे म्हणून अनेक लोक यामध्ये इन्व्हेस्टही करत आहेत। या सर्व गोष्टी सोन्याच्या दृष्टिकोनातून चालत आहेत, कारण की याला सेफ असेट वगैरे मानलं जातं। जिओ पॉलिटिकल फॅक्टर आहेत व अनेक सेंट्रल बँक येथे बाईंग वगैरे चांगल्या प्रकारे करत आहेत। अशा अनेक फॅक्टरमुळे गोल्ड वर चलत आहे व तेही फॅक्टर वगैरे कमी जास्त म्हणजे ऑर्डरही फॅक्टर वगैरे कमी जास्त प्रमाणात प्ले आउट होत आहेत। मी नेहमी म्हणतो की या गोल्ड प्राइजेस म्हणजे गोल्ड प्राइसला वगैरे प्रेडिक्ट करणं हे मार्केट प्राइसपेक्षा होऊन जास्त डिफिकल्ट आहे, कठीण आहे, कारण की यांचे फॅक्टर जिओ पॉलिटिकल सिच्युएशन ही त्यांच्यावर जास्त वगैरे डिपेंड असते। म्हणजे जागतिक परिस्थितीवर यांचं जास्त निर्भरता वगैरे असते। येथे इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे जास्त फारशी वगैरे काम करताना दिसत नाही। तर पुढील महिन्यात आता इंडियामध्ये टेस्लाची एंट्री वगैरे झाली आहे, विथ जे टॅरिफ वगैरे कमी केले आहे, 110 पासून 15% केला आहे। यावर भरपूर काही चर्चा होत आहे आणि या गोष्टी वगैरे होत आहेत की फक्त टेस्लाच येत नाही, तर त्यासोबत BYD
ही भारतामध्ये त्यांचे मोर प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. BYD ही चायनीज कंपनी आहे. व्हिएतनामची जी विनफास्ट म्हणून कंपनी आहे ती कंपनीसुद्धा इंडियन मार्केट वगैरे पाहत आहे, एक्सप्लोअर करत आहे. या सर्व गोष्टी आता चालत आहेत व 25 ते 50 लाखामध्ये भरपूर काही EV स्पेशली गाड्या वगैरे भारतामध्ये येऊ शकतात. यामुळे येथे आणखी कॉम्पिटिशन वाढू शकतं व यामुळेच महिंद्रा टाटा मोटर्सवर चांगलं प्रेशर वगैरे निर्माण झालं आहे. त्यांची ग्रोथ वगैरे अपेक्षेप्रमाणे चांगली आहे. यामध्ये टाटा मोटर्स लीडर आहे व तो चांगल्या पद्धतीने ग्रो करण्याचा प्रयत्न करत आहे व महिंद्राने ही खूप काही न्यू प्रोडक्ट EVमध्ये वगैरे लॉन्च केले आहेत. येथे जर अशी मोठी कंपनी वगैरे येत आहे व ती 20 ते 25 लाखाच्या घरामध्ये कार वगैरे आणण्याचा विचार करत असेल तर त्यामुळे इथून कॉम्पिटिशन वगैरे येऊ शकतं. म्हणजे असं वाटत आहे. आता टॅरिफही कमी वगैरे झाला आहे भारतामध्ये, त्यामुळे या कंपनीच्या व्हॅल्यूमवरती इम्पॅक्ट होऊ शकतो, विशेषतः प्रीमियम सेगमेंटमध्ये. जर पुढील म्हणलं ARDAI च्या नवीन पोर्टलची वगैरे गोष्ट होत आहे. बीमा सुगम यांची भरपूर टाईमपासून चर्चा होत होती, तर त्याची डेडलाईन वगैरे जवळ आलेली आहे. पण आता ते कदाचित एक स्ट्रिक्टली गोष्ट वगैरे करत आहेत की ते 300 करोडचे कॅपिटल इन्शुरन्स कंपनीला इंजेक्ट करण्यासाठी रेग्युलेटरी अथॉरिटीने सांगितलं आहे की येथे बीमा सुगमला वगैरे क्रिएट करा, बनवा. तर हे बीमा सुगम काय आहे तर हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ते बनवण्याची प्लॅनिंग करत आहेत, ज्यात की बाईंग सेलिंग केली जाईल. तेथे इन्शुरन्स पॉलिसीच्या सर्व्हिसेस दिल्या जातील. या रिलेटेड सर्व गोष्टी एका ठिकाणी किंवा एकाच वेबसाईटवर वगैरे दिल्या जातील. हे खूप इंटरेस्टिंग प्रोडक्ट वगैरे असेल. जसे की फंड हाऊसमध्ये आपण कोठून वगैरे MF सेंट्रलच्या माध्यमातून ॲक्टिव्हिटी करू शकतो. एक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून, जसे की आपलं MP ऑनलाईन प्लॅटफॉर्म वगैरे तयार करत आहे. म्हणजे तयार करण्यासाठी सांगत आहे, जेथे आपण म्युच्युअल फंडची खरेदी विक्री करू शकतो व SIP ही सेटअप करू शकतो. यामध्ये ऑर्डरचेही ऑप्शन वगैरे असतील आणि यामध्ये वगैरे इम्प्रूव्हमेंट वगैरे होत आहे. मला वाटतं की जशा पद्धतीनं प्लॅटफॉर्म म्हणजे IRDAI बनवत आहे त्याच प्रकारे वगैरे प्लॅटफॉर्म इन्शुरन्सच्या दृष्टिकोनातून हेही बनवत आहेत. तर आता आपण येथे इन्शुरन्स बाय करू शकते. आता यासाठी 300 करोडचे कॅपिटल येथे IRDAIने विमा कंपन्यांना ठेवण्यासाठी एकंदरीत सांगितलं आहे. त्यासाठी आता म्हणजे आपल्याला प्लॅटफॉर्म वगैरे बनवताना दिसू शकतो आणि तो बनवणार आहे. अशा प्रकारे पॉलिसी बाजार जशा प्रकारे वगैरे प्लॅटफॉर्म आहे त्यांना कदाचित यामुळे कॉम्पिटिशन होऊ शकतं. याची आणखी डिटेल माहिती मिळाली नाही. हे प्रोडक्ट कसं आहे, म्हणजे कशा प्रकारे वर्क करेल, तर याविषयी आणखी काही महत्त्वपूर्ण वगैरे माहिती आलेली नाही. पण मला वाटतं की हे सर्व प्लॅटफॉर्म इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बाईंग सेलिंगच्या सर्व्हिसेस वगैरे देऊ शकतात. जर पुढील म्हणलं भारती एअरटेलने आफ्रिकन आर्म्समध्ये 5% पर्यंत स्टेक वाढवणार आहेत. त्यांच्या अगोदर स्टेक 57% होते, 57%च्या जवळपास होते, ते आता 62%च्या जवळपास वगैरे होणार आहेत. तर जर पुढील म्हणलं निवा बुबा रिसिव्ड कम्युनिकेशन फॉर्म एनी anonymous senders claiming to have a customer data of the company. हे सेम गोष्ट वगैरे स्टार्ट
हेल्थमध्ये सुद्धा झाली होती, त्यांच्यासोबतही झालं होतं. तर इथे डाटा वगैरे लीक होत आहे आणि त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी तिथे काही उपाययोजना ते करू शकतात. हे इन्शुरन्स बिझनेसमध्ये वगैरे जास्त वगैरे दिसून येत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.